तिथं पत्रकारांची ओळख करून देतो. नाही आहे ना आजच्या या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे संचालक उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, विविध संस्थांवरती त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या रावेर तालुक्याचे आदरणीय राजूदादा या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी मागितलेली आहे ते दादा मोहम्मद आपण सगळ्यांना परिचित आहे की सर्व समाजाला घेऊन चालणारे. 40 वर्ष त्यांनी आपल्या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेले आहेत. विविध संस्थांवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं वय आज 68 वर्ष आहे. त्यांनी आज पक्षाकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे, पक्षाचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याकडे 29 तारखेला टिळक भवन इथं उमेदवारी मागितलेली आहे. त्याच पद्धतीनं आपले माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे सुद्धा आपल्याला परिचित आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष, पीपल बँकेचे चेअरमन, विविध संस्थांवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि तालुका काँग्रेस कमिटीचा प्रभावी अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा उमेदवारी 29 तारखेला पक्षाकडे मागितलेलं आहे. आणि मी भगतसिंग देवराज पाटील यावल नगरपालिकेमध्ये 25 वर्ष मी 5 वेळा नगरसेवक, उपाध्यक्ष, विविध समितींचे सभापती म्हणून काम केलेलं आहे. शेतकी संघाचा यावलचा मी चेअरमन म्हणून 15 वर्ष संचालक राहिलेलो आहे. वेगवेगळे क्षेत्रामध्ये माझं काम राहिलेलं आहे. जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी 96 ते 2007 पर्यंत काम केलेलं आहे. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस कमिटीचं काम केलं आहे आणि आता हल्ली कामगार संघटनेचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. मी सुद्धा यावल शहराच्या वतीनं आपल्या या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितलेली आहे. उमेदवारी मागण्याचा आमचा हेतू असंच आहे की आम्ही तिघही निष्ठावंत आहोत. दाराभाऊंचं वय 68 वर्ष झालेलं आहे. माझं वर्ष 65 चालू आहे आणि 57 ज्ञानेश्वर भाऊंचं 57 वर्ष चालू आहे. आता अल्पसंख्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे. आणि पक्षाकडे मागणी करून आम्ही आता मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीनं आमची बाजू मांडणार आहोत. यावल तालुक्यापासून सुरू करणार आहोत. यावल तालुक्यापासून तर रावेर तालुक्यापर्यंत विविध पक्षाचे जे नेते मंडळी असतील, पक्षातले कार्यकर्ते असतील, पक्षातले ज्येष्ठ सहकारी असतील, पक्षामध्ये जे काम करणारे आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत, सहकारातले आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, यांच्याकडे आम्ही 3 जण, राजूदादा सगळा आमचे समर्थक, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्याकडे आमची बाजू मांडणार आहोत आणि आम्ही 3पैकी जर उमेदवार आपण दिला तर आम्ही प्रभावी कसे असतो, पक्षाला काय आम्ही न्याय देऊ शकतो आणि जनतेला काय न्याय देऊ शकतो याच्या संदर्भामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आम्हाला उमेदवारी मिळावी, आमच्यापैकी कोणाला उमेदवारी असा आमचा त्या ठिकाणी सर्वांना आग्रह राहील. आणि त्यांनी सुद्धा पक्षाकडे आमच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकाच्या माध्यमातून, काही संपर्काच्या माध्यमातून त्यांच्याकडे पत्रव्यवहार पक्षाच्या अध्यक्षांनी काही करता येईल, आमची त्यांची बाजू मांडावी यासाठी आम्ही त्या प्रत्येकाकडे आम्ही जाणार आहोत. यासाठी आज ही पहिली पत्रकार परिषद आहे. 29 तारखेला उमेदवारी अर्ज आम्ही राजूदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांना दिलेले आहेत आणि ही आज 3 दिवसानंतर इथे पत्रकार परिषद होते आणि ह्या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आव्हान करतो की प्रत्येक गावामध्ये वृत्तपत्र हा एक स्तंभ आहे, 4था स्तंभ आहे लोकशाहीचा आणि याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही उमेदवारी मागितली आहे. हे उमेदवारीच्या संदर्भामध्ये दिलं पाहिजे, ते आपण सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून वृत्तपत्र हे साधन जे आहे हे लोकशाहीचं साधन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पहिली पत्रकार परिषद राजूभाऊंच्या नेतृत्वाखाली इथं उपस्थित केलेली आहे. या ठिकाणी आम्ही पक्षामध्ये आजपर्यंत जे काही सेवा केली असेल 40 वर्ष 45 वर्ष कुठेही आम्ही
दगाफटका केलेला नाहीये. पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि पक्षासोबतच आढावं आणि पक्षातल्या निष्ठावंतांपैकी ज्या आतापर्यंत काही ठराविक गावामध्ये उमेदवारी मिळाली तसं न होताना या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे. तालुक्याच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली आहे. हा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ. गांधी नेहरू या कुटुंबावरती आणि तुमच्या कार्यावरती काम करणारा पक्ष. याच्यापूर्वी या मतदारसंघामध्ये अनेकांना काँग्रेसने संधी दिली. काहींनी त्या संधीचं सोनं केलं, परंतु काहींनी मात्र दुर्दैवाने त्या संधीची मागणी केली. काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये नातं गोतं जे असतं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी निगडीत असतं. नातं आणि गोतं फक्त स्वतःसाठी असा काही लोकांचा गैरसमज होतो. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारी सर्व जनता अगदी काढून टाकणार. या ठिकाणी फक्त कष्ट करणारा, काम करणारा आणि निष्ठावान माणूसच निवडून गेला पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका. आम्ही देखील ज्यावेळेला काँग्रेस पक्ष पवारसाहेब राष्ट्रवादीमध्ये गेले तेव्हा मी राजूदादा, विजितात्या, कैलासवासी विजितात्या आणि सोनियाजींना भेटायला गेलो. मित्रांनो, आमचा DNA हा काँग्रेसचा DNA आणि आम्हाला या ठिकाणी असंच वाटतं की त्याच DNAचा निष्ठावंत माणूस या ठिकाणी तुमचा आमचा मोठा निवडी असला पाहिजे. आणि आमच्या मते आज ताराबाई या DNAचे सर्वात मोठे हक्कदार आहेत. त्यांनाच आम्ही काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी उमेदवार म्हणून पाहू इच्छितो. कि भाई हमको फंड क्यों नहीं देंगे आप? 12 मेंबर कांग्रेस के, आप बीजेपी के हो, लेकिन हमारे को गांव के काम होना चाहिए तो हमारे लिए फंड जरूरी है. हम आपको सभी वोट देते हैं. तो ये मैंने बोला अब आमदार बनने की इच्छा इतनी है कि मुझे 200 करोड़ लाना है. और मैं बोल रहा हूँ कि मैं 40 साल में मैंने फंड लाने का तरीका सीखा नहीं, लेकिन एक गांव गया मैं भीड़ के आगे 100 किलोमीटर. सीओ है सीओ, वो चीफ ऑफिसर ने मुझे बोला कि बाबा तुमने अभी तक क्या किया? कब फंड लाना? मैंने कहा साहब हमारे आमदार साहब लाते नहीं, वो नहीं. तो क्या मेरी नगर पालिका में अभी 500 करोड़ की वर्क ऑर्डर है और मैं कभी भी 500 करोड़ हर साल लाते. 10 साल हो गए मुझे बोले. तो लाने का तरीका बताया उन्होंने मुझे कि कैसा तरीके से लाना चाहिए. वो तरीका मैंने सीख लिया. मैं आमदार बनूंगा, जरूर बनूंगा, आपके भरोसे बनूंगा, मेरे भरोसे नहीं. आपको बहुत ज्यादा मेहनत करना है. एक मैं गरीब आदमी हूँ, देखो बहुत बड़े बड़े लोग हैं, बड़े लोग खड़े रहेंगे, मैं वो नहीं बोल रहा हूँ नहीं खड़े रहेंगे, लेकिन हमने 70 साल हो गए वोट देते आए. आज हमको क्यों नहीं उन्होंने वोट देना चाहिए? हमारा एक हमको भी आजमा के देख लो कि हम कौन से तरीके से काम करेंगे. और मैंने वो तरीका सीख के आया. मैं मेरे मुझे बड़ा ही नहीं कर रहा. वो तरीका सीखने के बाद मुझे ऐसा लगा कि हम बहुत पीछे, 40 साल पीछे हो गए. अगर वो हमको मालूमात हो जाती 40 साल पहले तो हम रावेर को सुंदर बनाते थे, रावेर तालुके को सुंदर बनाते. तुम रोड देखो आज हम चल नहीं सकते. हम 2.5 साल नगर पालिका में नहीं है. आज मैं जो 2.5 साल से भी ज्यादा हो गए. अब 2.5 साल नगर पालिका में नहीं होने के बाद आज हाल देखो क्या है. चीफ ऑफिसर को बोलो फंड नहीं है, फंड नहीं है, फंड लाना पड़ता है, मिलता नहीं है. देखो आज हमको तरीका चाहिए. फंड हम कोई भी पक्ष हो, सरकार कोई भी पक्ष की बने, वो कौन सा फंड लाना चाहिए, कैसे लाना चाहिए, वो हमको तरीका सीख के आए हमने. और मैं मेरे मुंह से नहीं कह रहा, आपको 200 करोड़ ला के बताऊंगा. एक ही झटके में 200 करोड़ होगा. रावेर के लिए नहीं था और तालुके के लिए तो अलग करोड़ों में ही जाएंगे. मुझे 2 करोड़ 4 करोड़ मेरे को आमदार फंड में से खर्चा करना है. आमदार फंड में 2 करोड़ 5 करोड़ मिलते हैं, उसका कोई लेना देना नहीं. ऊपर से तुम्हारी कैसी लाइन लगाना है, फंड कैसा लाना है, वो तरीका होना. और वो तरीका मैंने सीख के आया. एक समझो कि 3 दिन कोर्स देखा. कोर्स देके आने के बाद ये हाथ डाला कि भाई बाबा मुझे आमदार बनना ही है. बस ना बोलता